जिल्ह्यामध्ये अजूनही अमर्याद अवैध रेती वाहतूक सुरूच आहे। अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या देऊळगाव राजा तहसीलदारांच्या पथकाच्या वाहनावर रेतीच्या टिप्परनं धडक दिली। अंढेरा फाट्याजवळ ही घटना घडली। टिप्पर चालकानं तहसीलदारांच्या वाहनावर वाहन टाकत तिथून पलायन केलं। शिवाय पाठलाग केल्यास वाहन उडवून देण्याची धमकी दिली। या घटनेत तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्यासह पथकातील चौघे अगदी थोडक्यात बचावले। या प्रकरणी अंढेरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय, मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। बुलढाणा जिल्ह्यामध्ये रेती माफियांची मुजोरी अजूनही सुरूच आहे। अमर्याद अवैध रेती वाहतूक सुरू आहे। अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या देऊळगाव राजा तहसीलदारांच्या पथकाच्या वाहनावर रेतीच्या टिप्परनं धडक दिली। अंढेरा फाट्याजवळ ही घटना घडली आहे। टिप्पर चालकानं तहसीलदारांच्या वाहनावर वाहन घालत तिथून पलायन केलं। शिवाय पाठलाग केल्यास वाहन उडवून देण्याची धमकी दिली। या घटनेत तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्यासह पथकातील चौघे थोडक्यात बचावलेत। या प्रकरणी अंढेरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। SIRचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2024 होती। ही